1 एप्रिल 2026 पासून भारतामध्ये इन्कम टॅक्सचे नियम बदलणार आहेत. पण प्रश्न असा पडतो की सामान्य टॅक्स पेयर जो आहे ह्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे. सगळ्यात अगोदर हे समजून घेऊ की इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 जो 60 वर्ष आपल्या भारतामध्ये चालला हा कम्प्लिटली रिप्लेस होऊन 1 एप्रिल 2026 पासून हा नवीन कायदा नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट ऍप्लिकेबल होतोय. ह्याच्यामध्ये बरेचसे स्ट्रक्चरल चेंजेस केलेले आहे आणि हा ऍक्ट सिंपल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात अगोदर तर या ऍक्टमध्ये जे असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर ह्या ज्या कन्सेप्ट होत्या ह्याला रिप्लेस करण्यात आलंय. त्याला नवीन नाव देण्यात आलंय ते म्हणजे टॅक्स इयर. हे टॅक्स इयर म्हणजे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत जे काही पिरियड असतो त्याला टॅक्स इयर हे नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर लॉ हा सिंपल आणि एकदम इझी टू अंडरस्टँड करण्यात आलं. जसं की जुन्या इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये 800 पेक्षा जास्त हे सेक्शन्स होते, बरेचशा प्रोव्हिजन्स होत्या, सब क्लॉजेस होते. हे सगळं रिमूव्ह करून आता नवीन ऍक्ट प्रमाणे जवळपास तेच सेक्शन 536 वरती आणण्यात आणलेलं आहे. तिसरा म्हणजे टॅक्स रेट. तर या नवीन ऍक्टमुळे तुमचे टॅक्स रेट्स किंवा टॅक्स स्लॅब चेंज होणार आहेत का? तर नाही मित्रांनो, आपले टॅक्स रेट आणि टॅक्स स्लॅब्स हे आपल्या बजेटमध्ये ठरले जातात. त्यामुळे ऍक्ट जो आहे तो सिंपल करण्यासाठी आणलेला आहे. पण आपले जे टॅक्स रेट्स असतील किंवा टॅक्स स्लॅब्स असतील हे जे आपल्या बजेटमध्ये आत्ता झालेल्या बजेटमध्ये ज्या पद्धतीने डिस्कस केलेलं आहे, अनाऊन्स केलंय त्याच पद्धतीने राहतील. टॅक्सचा ह्याच्यावरती काही इम्पॅक्ट होणार नाही. हा जो नवीन जो ऍक्ट आणला हा सिंपल आणि इझी टू अंडरस्टँड करण्यासाठी आणलाय. त्याचबरोबर ह्याचा फायदा असा होणार आहे, रिटर्न फायलिंगची प्रोसेस इझी करणार आहेत. त्याचबरोबर कायद्यामध्ये जास्त लिटिगेशन राहणार नाही, डिस्प्यूट राहणार नाही, ह्याच्यावरती भर देण्यात आलाय. त्यामुळे इथून पुढे भविष्यामध्ये इन्कम टॅक्स इझी टू अंडरस्टँड होणार आहे. त्यामुळे हा जो नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2026 जो येतोय हा टॅक्स पेयर आणि बिझनेसमॅन लोकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.